खेळाडू कक्षामध्ये जे आपण पाहतोय पट्ट्यावर जे खेळाडू बसलेत सर्वांनी मागं व्हायचंय. चला आतमध्ये. पोकरकरवाडी विनंती असेल चला आतमध्ये. हिरेवाडी आहे का? चला आतमध्ये. जो बाउंड्रीच्या बाहेर पाय आले ते पाय पण आतमध्ये घ्या. कोण आहे तो? पट्ट्यावरती पाय देऊ नका. चला चेंडू द्या त्यांना. प्रथमेश जाधव. तरी विनंती करेल मी भाऊंना टॉस बॉक्स मध्ये येण्याची आणि तिथे प्रथमेश जाधव या शृंखलेचे आयोजक यांना विनंती करील भाऊंना सन्मानित करायचंय. आणि त्यांच्या समेत पाहतोय महेश दादा रसाल यांना देखील विनंती करेल टॉस बॉक्स मध्ये यायची. तिथे देखील गणेश दादा यांच्या हस्ते देखील महेश रसाल यांचा सन्मान केला जाईल. अगदी बिजी शेड्यूल आहे भाऊंचा आपण पाहतोय आणि त्या शेड्यूलाची सुरुवात या शृंखलेने करत आहेत. इथे या स्पर्धेला भेट देऊन पुढे 2-4 कार्यक्रम करून पुढे कामाचं देखील बघायचंय आणि त्या कारणास्तव इथे मात्र त्यांचा सन्मान करून ते सन्मान स्वीकारत असताना इथून रजा घेतील. आणि इथे आपण पाहतो महेश दादा रसाल यांचा सन्मान करण्यासाठी गणेश दादा यांना विनंती करेल. 3 षटकांचा सामना असेल. पंच रमेश केवारी. अगदी ऊन जास्ती आहे आणि आजच्या दिवसात पूर्ण दिवस काम केल्यानंतर थकावट दूर करण्यासाठी संध्याकाळच्या सत्रात चिल्ड वॉटरचा सोय केली जाईल. आपण पाहतोय पहिला चेंडू राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना अभिजित हा गोलंदाज पाहतोय. समोर होता डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रमोद आणि प्रमोदला आपण आंबिवली गावात जिथे कॅम्प्युटरच्या साहाय्याने सर्वांची जी कामे असतात ती पूर्ण करताना आपण पाहतो प्रमोदला. पण आज रविवार आहे, कामाचा बिजी काम आहे तरी देखील काम ठेवून बाजूला क्रिकेटच्या आवडीसाठी आवड पूर्ण करण्यासाठी या टेंबरेच्या आयोजनात खेळताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू यॉर्कर चेंडू होता. तिथे उत्तर नव्हता. सन्मान देत असताना एकच धाव मिळून देईल संघासाठी. स्वतःचं खातं उघडलंय आणि त्या समवेत संघाची धावसंख्या देखील चालू केले 1 धावेने. आणि समोर मागच्या मॅचचा हिरो अमोल ज्यांनी तब्बल 30 धावा कुठल्या होत्या. तरी इथे या व्यासपीठावरून रजा घेताना भाऊ पाहायला मिळतील. पुनश्च त्यांचं इथे धन्यवाद देऊ त्यांना. इथे मात्र अमोल तिसऱ्या चेंडूवरती बॅटची वरची कडा घेतली आणि माघारी परतत असताना जाऊया. चौथा चेंडू
जिथे राऊंड द विकेटने गोलंदाजी करत होता आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार. आणि समोर फलंदाज गणेश, लहानसा खेळाडू आहे आणि लवचिक शरीर, फिटनेस क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे आणि तो फिटनेस गणेशकडे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चेंडू यॉर्कर होता, चेंडू खाली आला, बॅट आडवी केली आणि फक्त टायमिंग आणि दिशा दाखवली, त्याच्यावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या गणेशच्या फलीतून. इथे मात्र चांगला चेंडू, आता ताकद ओळखली फलंदाजाची. एष्ट्यांवरचा चेंडू सहजासहजी पॉवर प्लेचा षटक, बॅट आडवी करायचे, 4 धावा मिळवायचे. त्या कारणास्तव आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करायला मिळाला. तो अभिजित हा गोलंदाज ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हातरला, तिथे कुठलाही संपर्क नाही आणि पुन्हा तोच चेंडू आणि पुन्हा संपर्क नाहीये. षटक संपुष्टात आणि धावसंख्या 5, 1 विकेट गमावल्यानंतर. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो प्रथमेशला 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये किमान हिरेवाडी संघाच्या धावसंख्या 30+ पाहायला मिळतील का, कारण अजून देखील डावखुरी हाताचा फलंदाज प्रमोद खेळपट्टीवरती 2 चेंडू 1 धावेवरती खेळतोय, परंतु खेळपट्टीवरती आहे ही जमेची बाजू. आणि समोर गुड्डू गोलंदाज आलाय तुफान फॉर्म मध्ये यावर्षी. आणि प्रमोदला 3 षटकांसाठी पारितोषिक आलंय तेजस्वी कांबरे यांच्याकडून, सलगचे 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. इथे लो फुलटॉस चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू संपलेत प्रथमश या गोलंदाजाचे, अजूनही 4 चेंडू उर्वरित. आता समोर असेल 3 चेंडू 4 धावेवरती खेळणारा गणेश. रडार मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल त्याच्या हातामध्ये पडला होता परंतु झेल हातातून निसटला आणि तिथे 2 धावा. नाराज आहे गोलंदाज क्षेत्ररक्षकावरती, कारण वन डाऊनच्या भूमिकेत आलाय आणि वन डाऊनच्या भूमिकेचा फलंदाज जो असतो त्याची भूमिका असते ज्यावेळी सलामीचा फलंदाज बाद होतो आणि धावा जमवण्याची कामगिरी ज्याच्याकडे असते, तो वन डाऊनच्या भूमिकेत आपण गणेशला पाहतोय आणि त्याचा झेल सोडला होता. इथे लेग साईडच्या दिशेने चेंडूला कट केला होता, तिथे 2 धावा गणेशच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोचली, वाईट आहे का, वाईट +2 म्हणजे बाईच्या स्वरूपात 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.
आता ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय, जिथे ऋषी हा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूला फील्ड केलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 13 या अंकावरती. पुन्हा बॅक टू बॅक मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या फलीतून आणि गणेशची झेल सोडली होती. म्हणजेच आता जखमेवर ते मीठ सोडण्याचं काम गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि धावसंख्या पाहतोय 25 या अंकावरती. पंच थांबवायचे खेळ. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर लेग बायची 1 धाव, नंतर 2 धावा घेतल्या ऋषीकडे, त्यानंतर पुन्हा 2 घेतल्या आणि बॅक टू बॅक 2 षटकार. वाईट आहे, वाईट धरलाय हा षटकार. नंतर वाईट नंतर 2 धावा आले का षटकार आला? 2 धावा आले ना, हा मग षटक संपलाय. प्रमोद पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. स्ट्राईकला आला गणेश, त्याने 2 धावा घेतल्या झेल सुटल्यावरती. त्यानंतर वाईट वरती 2 धावा, परत ऋषीकडे ऑफ साईडला 2 धावा. नाही इथे प्रयत्न केला गेलाय, इथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जमिनीवरती पडला आणि तिथे 1 धाव मिळाली आणि आता स्ट्राईकला असेल गणेश, हिरेवाडी संघाचा तुफान फलंदाज.
यानंतर जामरुक विपक्ष पोखर कडवाडी दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं इथे टॉक्स बॉक्स मध्ये. इथे शफल झाला पुन्हा बॅकफुट वरती आला आणि पुन्हा इथे फटका खेळण्याची वेळ जी होती ती निघून गेली आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. इथे आता मात्र पंच आमच्याकडे बोलतील आणि वाईट चेंडू असेल. प्रेशर टाकू नका पंचांवरती. शफल झाला होता. शफलच्या दुसऱ्या लॉबीच्या वरून चेंडू गेलाय ते देखील पहा. फलंदाज शफल होतोय पण चेंडू ट्रॅव्हल कुठला झालाय ते बघा. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये पॉवरफुल स्ट्रोक आणि तिथे धावा 4. 33 धावसंख्येवरती आपण पाहतोय. 31 धावसंख्या पाहतोय आपण हिरेवाडी संघाच्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा कुठतील कारण समोर फलंदाज आपण पाहतोय गणेशला चांगली कामगिरी करतोय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाही आणि तिथे पकडला जाईल झेल. संपवला गणेश या फलंदाजाचा खेळ. हॅलो धोत्रे. यानंतर होणारा सामना एकीकडे असा जामरुक विपक्ष पोखर करवाडी आणि दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 33 या अंकावरती. 34चा पाठलाग करायचे गारफोली संघाला.
जाऊया खेळपट्टीकडे, जिथे गारपोली संघाला 18 चेंडू 34 धावा करायचे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 11 धावा कुटाव्या लागतील. 34 धावांचं लक्ष्य पार होईल. परंतु समोर गोलंदाजांचा विचार करायला गेला तर प्रमोद डावखुरी हाताचा गोलंदाज आउटस्विंग साठी ओळखला जातो. प्रमोद हा गोलंदाज. दरम्यान आपण पाहतोय इथे समजाई माता क्रिकेट संघ टेंबरे आयोजित ही स्पर्धा आई समजाई माता चषक 2025 आणि ज्यांचा चौथा सामना आहे सावले दुर्वा 11 सावले इथे टीम उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून, जिथे तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन या फलंदाजाला एक वाईट देखील आलाय. वैयक्तिक 10 धावा आणि एक वाईटची म्हणजे संघाची धावसंख्या आपण 11 पाहतोय. प्रमोद हा गोलंदाजी करतोय. आता पुन्हा बॅटची कडा पॉइंट क्षेत्राच्या डाव्या साईडने अजय तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे चेंडूच्या पाठीमागे पाठलाग करत होता, परंतु पोचू शकला नाही, त्याला थांबू शकला नाहीये आणि इथून पुन्हा 4 धावा पाहायला मिळतील. चौकार हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी रुपेश जी धुले दुर्वा 11 सावले संघाचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज, त्याच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला जामरुक संघ आणि एकीकडे असेल
पोखरगडवाडी संघ, पोखरगडवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. धावसंख्या आपण पाहतोय 19 या अंकावरती. 34चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. आणि गोलंदाजी मार्कुती विशाल. जामरुक संघाचा संघनायक देखील आलाय. चला नाणेफेकी करा. विनंती करेल मी सौरभ. समजाई माता क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आणि आयोजनात आपण पाहतोय आयोजक सौरभला, आणि सौरभला देऊया संधी नाणेफेकीसाठी. कॅमेरामॅन 30 सेकंदाचा काम आहे. इकडे टॉस बॉक्स कव्हर करा. सौरभला बघा. छोटा ऋतिक रोशन. चला पोखरगडवाडी आणि जामरुक. आणि टॉस करताना आपण पाहतोय टेंबरे गावाचा छोटा ऋतिक रोशन. कॉलिंग होत नाहीये. दोघांमध्ये तालमेल बसत नाहीये. त्या कारणास्तव इथे एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता स्ट्राईकला असेल सचिन. त्याच्या फलीतून आपण पाहिले 4 चौकार आणि 18 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 34चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आखूर टप्प्याचा चेंडू. त्याच्यावरती पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पलीकडे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक 26 या अंकावरती. आता 10 चेंडू 8 ची गरज. पुण्यातला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात प्रमोद होता. झेल सुटलाय. आज प्रमोद जेव्हा सकाळी उठला ना त्यावेळी नक्कीच काली मांजर आडवी गेले प्रमोदला. फलंदाजी होत नाहीये, गोलंदाजी होत नाहीये आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना झेल देखील सुटलाय. पॉवरफुल बघते बघावं लागेल प्रमोदला. इथे चांगला चेंडू गुड्डूच्या विरोधात चांगला चेंडू हाताळलाय. दरम्यान आपण पाहतो इथे या टेंबरे गावच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी धोत्रे गावचे एक क्रिकेटर ज्यांना आपण पाहतोय जिगर रसाल. खूप चांगला गोलंदाज, परंतु कामामुळे त्यांना सराव करता येत नाही आणि त्या कारणास्तव त्यांना क्रिकेट देखील खेळता येत नाहीये. परंतु क्रिकेटची आवड आहे आणि ते क्रिकेट पाहण्यासाठी, सामने पाहण्यासाठी, सावले संघाच्या मॅच पाहण्यासाठी तो इथे उपस्थित झालाय. तीस धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आता 4 धाव्यांची गरज आहे. समोर चेंडू ठेवलाय, ओरपीच चेंडू, त्याच्यावरती प्रहार सचिनच्या फलीतून दुसरा षटकार आणि इथे सामना मात्र फिनिश झालाय 2 षटकांमध्ये. 34 धावा जमवल्यात गारपोली संघाने आणि इथे पराभवाला सामोरं जावं लागलाय ते हिरेवाडी संघाला. हार्डलक हिरेवाडी संघ. आणि या सामन्याचा हिरो आपण पाहतोय सचिनला. नऊ चेंडू 2 षटकार 4 चौकार
आणि 31 धावा ज्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला तो सचिन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी